तुम्ही जर याआधी अशी भन्नाट हेल्दी आणि चविष्ट अशी छोले पालकची रेसिपी बनवली नसेल तर आजची रेसिपी नक्कीच तुमच्यासाठी आहे। तर इथे कुकरमध्ये मी रात्रभर भिजवलेले छोले सकाळी 5 ते 6 शिट्ट्या करून थोडेसे खडे मसाले टाकून शिजवून घेतलेले आहेत। तर या छोले पालकसाठी मी थोडासा मसाला बनवणार आहे, ज्यामध्ये एक कांदा, एक टोमॅटो, आलं लसूण आणि थोडंसं ओलं खोबरं टाकून यांचं वाटण बनवून घेऊया। अगदी बारीक वाटण बनवायचं आहे। तर कढईमध्ये 2 चमचे तेल घेऊन यामध्ये मी तेजपत्ता आणि एक दालचिनीचा तुकडा टाकणार आहे। यातच आपण टाकूयात हे बारीक केलेलं वाटण। आता हे वाटण आपण चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। थोडीशी हळद टाकून हळद आणि हिंग टाकून चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेऊया। तोपर्यंत बाजूला एक मिक्सरच्या भांड्यामध्ये 5 मिनिटे ब्लांच केलेला पालक, 1-2 हिरव्या मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर टाकून याची देखील मी प्युरी बनवून घेतलेली आहे। तर आता इथे आपल्या मसाल्याला चांगलं तेल सुटलेलं आहे। थोडंसं लाल तिखट टाकायचे, चवीपुरते मीठ आणि सुद्धा चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। आता इथे आपल्या मसाल्याला चांगलं तेल सुटले, यामध्ये टाकूया शिजवून ठेवलेले छोले, चांगले मिक्स करूयात आणि यातच आपण टाकणार आहे आपली पालकची प्युरी। आता इथे पालकची प्युरी असल्यामुळे आपण छोल्यासाठी मसाला अगदी कमी बनवलेला आहे। आपण जेव्हा पंजाबी छोले बनवतो त्यामध्ये ढीगभर मसाले जातात, पण असे पालक छोले बनवले तर अगदी हेल्दी आणि प्रोटीन पॅक्ड होते आणि घरातले तुमचे लहान मोठे सुद्धा आवडीने खातील। माझ्या घरी तर मुलांना सुद्धा हे छोले खूप आवडलेले आहेत। तर इथे गरजेपुरतं थोडंसं पाणी घालून हे चांगलं मिक्स करून एक वाफ काढायची आहे आपल्याला। छोले मसाला जर तुम्हाला टाकायचा असेल तर तुम्ही टाकू शकता, नाहीतर स्किप देखील करू शकता। मी अगदी पाव चमचा मसाला टाकून याला झाकण ठेवून एक 5 मिनिटे वाफ काढले आणि तयार आहेत आपले हे असे अगदी रसरशीत आणि हेल्दी असे पालक छोले। आता हे तुम्ही कशासोबतही खा, चपाती, रोटी, फुलके, मस्त एन्जॉय करा।